नमस्कार। आज 7 मे 2024 निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। अनेक स्टेटमध्ये आज इलेक्शनची सुरुवात आहे। यूपीमध्ये अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। ती म्हणजे आदित्यनाथ इथे जे आहेत चीफ मिनिस्टर योगी आदित्यनाथ ते आणि अमित शहा या दोघांमध्ये कुठेतरी खुसफूट झालेली आहे। त्याच्यामुळे इलेक्शनचे सर्वच्या सर्व सूत्र अमित शहाने आपल्या हातात घेतलेले आहेत आणि काल त्याच्यावरती मोठं एक सर्जरी त्यांनी केली, ऑपरेशन्स केलं। ते असं की अनेक तिथले उमेदवार जे जाहीर करण्यात आलेले होते ते त्यांनी बदलवले। हेच नाही तर मायावतीवरती इतकं प्रेशर आणलं त्यांनी BSPच्या प्रमुख की त्यांनी रातोरात काही जे कॅन्डिडेट्स होते ते त्यांना बदलवलं। किती भयानक परिस्थिती आहे की एखादा माणूस दलित हा BJPसाठी कसा कार्य करतो आणि किती घाबरतो। एकदा जर तुम्ही चोऱ्या केल्या किंवा काहीतरी कशात तरी सापडलात की माणसाची कशी हालत होते आणि हे काय समाजाचं नेतृत्व करतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चारित्र्य स्वच्छ असण्याचं वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे त्याला कोणाची भीती नसते। आज ज्याप्रमाणे मायावतींनी हा जो पवित्रा केलेला आहे तो अत्यंत मार्मिक आहे। त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण दुसरे कुठल्याही व्हिडिओ न दाखवता तो एकमेव व्हिडिओ तुमच्यासमोर देऊ। त्याच्यावरनं तुम्हा लोकांना बहुजन दलितांना आपला नेता कोण आणि आपले नेते कसे आपल्याला घात करतात याचा तुम्हाला अंदाज येईल। कालच मला पुन्हा एक बातमी मिळाली, महाराष्ट्रातली एक मोठा नेता ज्याचं नाव घेण्याची गरज नाही पण त्यांनी सांगितलं बहुजन आपल्या दलित समाजातल्या लोकांना, बुद्धिस्ट लोकांना की उद्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेस उद्धव ठाकरे आणि BJP हे जवळ येण्याचे संकेत आहेत। असं काय होईल? ज्या उद्धव ठाकरेच्या पार्टीचे तुकडे तुकडे केले BJPने त्यांना संपूर्ण नष्ट करण्यासाठी झालेले आहेत। अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपल्या दलित समाजामध्ये भ्रम निर्माण करायचा आणि इंडिया अलायन्सला धक्का द्यायचा, अशा पद्धतीचे एवढे मोठे नेते आणि एवढ्या खालच्या लेवलला जाऊन ज्या पद्धतीचा प्रचार करतात ते अत्यंत हे आहे। चला बघूया यूपीमधली जी बात, त्याच्यातला छोटासा एक क्लिप तुमच्यासमोर घेऊन येत आहे, हा बघा। ऑपरेशन के तहत उत्तर प्रदेश की जो पॉलिटिकल कमांड है, जो राजनीतिक कमान है, वो योगी से अपने हाथ में अमित शाह ने ले ली है। अब ऐसा कहा जाता है कि अमित शाह ने यूपी के कई बाहुबली नेता, जिसमें ठाकुर नेता हैं, माफिया टाइप नेता हैं, जो कहीं ना कहीं किसी ना किसी एंगल से BJP को नुकसान पहुंचा रहे थे, BJP के उम्मीदवार को कहीं ना कहीं हराने की कोशिश कर रहे थे या साजिश कर रहे थे। ऐसे बाहुबली, जो हो सकता है योगी के भी करीबी हों, ऐसे बाहुबली नेताओं को अमित शाह ने टाइट करना शुरू किया है। उन्होंने प्रतापगढ़ के राजा भैया बाहुबली नेता, इनको भी टाइट किया है। उन्होंने जौनपुर के बाहुबली नेता, माफिया टाइप नेता धनंजय सिंह को भी टाइट किया है, चूड़ी कसना शुरू कर दी है, योगी के लोगों की खासकर। अब ऐसा कहा जाता है कि अमित शाह या अमित शाह की टीम ने एक और इम्पॉर्टेंट काम किया है। उन्होंने मायावती पर प्रेशर डाला है। जी हाँ, बसपा सुप्रीमो, बहुजन समाज पार्टी की सुप्रीमो मायावती पर भी प्रेशर डाला है। और ये प्रेशर इसलिए है कि मायावती के उम्मीदवार, मायावती के कैंडिडेट्स, बहुजन समाज पार्टी के उम्मीदवार जिन जिन सीटों पर BJP को नुकसान पहुंचा रहे थे, भाजपा को नुकसान पहुंचा रहे थे, उन सीटों को अमित शाह ने आइडेंटिफाई किया और ऐसा कहा जाता है कि मायावती को निर्देश दिए गए रातों रात कि आप इन उम्मीदवारों के टिकट बदलिए, ऐसे उम्मीदवार खड़े करिए जो सपा को चोट पहुंचाएं, जो इंडिया अलायंस को चोट पहुंचाएं। और हकीकत यह है कि रातों रात ये ऑपरेशन मायावती ने कर दिया अमित शाह के लिए। कई सीटों पर उम्मीदवार बदले गए। अब आप कह सकते हैं कि एक नए तरह का खेल है, 2024 का एक नया खेल है कि जहां जहां BJP को लगता है कि विपक्ष का उम्मीदवार तगड़ा है, विपक्ष का उम्मीदवार जीत सकता है या कुछ बिगाड़ सकता है, या तो उसका नामांकन खारिज कर दिया गया या उसको बैठा दिया गया, उससे कहा गया आप विड्रॉ करिए, या फिर उसका टिकट ही बदलवा दिया गया अगर मायावती जैसी नेता उनको मिल गई। ये नया खेल है। अब दोस्तों, अमित शाह का ये जो नया खेल है, टिकट कटवा देना, टिकट वापस करवा देना, उम्मीदवार बदल देना, नामांकन खारिज करवा देना, ये जो नया खेल है, जो आरोप लग रहे हैं,
विपक्ष के अमित शाह पर। ये जो नया खेल, इसको अगर आप आसानी से समझना चाहते हैं तो जरा ये जौनपुर की कहानी जानिए। जौनपुर उत्तर प्रदेश की सीट है जो बनारस से सटी हुई है, यानी जहाँ मोदी जी, जहाँ उनकी सीट है बनारस से, उससे सटा जौनपुर है। अब साहब, जौनपुर में अमित शाह जो हैं वो अपने करीबी कृपा शंकर सिंह को मुंबई से लिया है। हालांकि कृपा शंकर का रिकॉर्ड साफ सुथरा नहीं, जेल वेल जा चुके हैं, लेकिन खैर यहाँ पर जेल जाने का मैं जिक्र नहीं कर रहा हूँ। अमित शाह के करीबी मान लीजिए। कृपा शंकर सिंह को बीजेपी से टिकट दिया गया, ठाकुर हैं, लिहाजा ठाकुर वोटों पर नज़र थी। लेकिन यहाँ धनंजय सिंह, ठाकुर धनंजय सिंह ने अपनी पत्नी को मैदान में उतार दिया, श्रीकला, और बसपा ने टिकट दे दिया। तो बसपा की उम्मीदवार धनंजय सिंह की पत्नी कृपा शंकर के ठाकुर वोट में सेंध लगाने लगी, यानी कहीं ना कहीं बीजेपी फंस गई जौनपुर में। अब सवाल है कि अमित शाह से कहाँ बर्दाश्त होने वाला कि उनका करीबी जिसका नुकसान मायावती कर रही हैं। अब ऐसा कहा जाता है कि रातों रात जब अमित शाह ने ऑपरेशन शुरू किया यूपी में, ऐसा कहा जाता है कि उनकी तरफ से पहला फ़ोन बसपा मुख्यालय में गया और मायावती से कहा गया कि आप तुरंत टिकट काटिए श्रीकला का, श्रीकला को हटाइए, कोई नया कैंडिडेट लाइए। और यकीन मानिए, रात 1 बजे मायावती ने फ़ोन करके श्रीकला का टिकट काटा और वो टिकट दे दिया श्याम सिंह यादव को। ये मैं नहीं कह रहा, आप श्याम सिंह यादव को सुनिए, वो खुद कह रहे हैं 1 बजे फ़ोन आया था बहन जी का, यानी मायावती का, कि आज जो रात बीती है, 1 बजे रात को माननीय बहन जी ने मुझे टेलीफोन किया और अपने आशीर्वाद से नवाजा कि आपको मैं फिर जौनपुर संसदीय क्षेत्र से पार्टी का उम्मीदवार बना रहा हूं, अपने कागज़ वगैरह तैयार कर दो। अब दोस्तों, श्याम सिंह यादव का महत्व समझिए। यादव साहब को जब उम्मीदवार बहुजन समाज पार्टी का बनाया गया तो ये समाजवादी पार्टी के यादव वोट काट रहे हैं, यानी पहले ठाकुर जो था वो बीजेपी के वोट काट रहा था, बसपा का, और अब बसपा का यादव समाजवादी पार्टी का टिकट काट रहा है। ये खेल है, यानी कुल मिलाकर एक टिकट चेंज कराकर अमित शाह ने जौनपुर में बीजेपी का रास्ता आसान कर दिया। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक अत्यंत मार्मिक आज व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतात। बुद्धाने घर त्याग केलं आणि तो त्या रात्रीचं जे सीन होतं तो अत्यंत हृदयाला भिडणारं, अस्वस्थ असण्याचा कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की सिद्धार्थ गौतम अत्यंत अस्वस्थ होते। यशोधरेसोबत ज्यावेळेस चर्चा करतात ते फार अत्यंत अस्वस्थ दिसून राहिले आणि त्यांना सांगतात, यशोदा म्हणते की तुम्ही जाल तर ते रात्रीच्या अंधारात जा, मी दिवसा तुम्हाला सहन करू शकणार नाही, अशा पद्धतीची ती भाषा। आणि दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ गौतम घर सोडतात आणि ज्या घर सोडत असताना त्यांची जी अवस्था होत असते ती अवस्था अत्यंत दयनीय आहे, पाहण्यासारखी आहे। तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला घेऊन येतात, बुद्धा या सिरियलमधनं बघूया तो व्हिडिओ। अब गांठ बांध ली, अब तुम 7 जन्मों तक मेरे साथ ही रहोगे। जब भी मन विचलित होता है मैं इसे बजाता हूँ। कौन हूं मैं और यहां क्यों हूं? आपके पुत्र के हाथों में बड़ी ताकत है और आयु के साथ वो और बढ़ेगी। तलवार थामेंगे और फिर मनुष्य होकर वो मनुष्य का सर काटेंगे या कटवाएंगे।
मनुष्य कितना असहाय है और काल कितना बलवान है। हर जगह संघर्ष, संघ राज्य में विचारों का संघर्ष, पिता के साथ सीमाएं तोड़ने का संघर्ष। नहीं बनना मुझे राजा, मुझे केवल दुख से मुक्ति का मार्ग चाहिए, मुझे शांति चाहिए। कहाँ जाओगे? जहां पीड़ा ना, केवल शांति हो, जहां ध्यान ही जीवन की परिभाषा हो। आपका विरह सह लूंगी, आपकी पीड़ा नहीं सह सकती। अर्धांगिनी हूं आपकी, आपके आंसू नहीं देख सकती। मन तो रोकने को कह रहा है आपको, फिर मैं क्यों आपके जाने की व्यवस्था कर रही हूं? क्यों आपके जाने से पहले ही आपके आने की राह देख रही हूं? क्षमा करना गोपा, प्रश्नों के उत्तर मिले तो अवश्य लौट आऊंगा, ना मिले तो स्वयं प्रश्न बनकर रह जाऊंगा। खो जाऊंगा सदियों पुराने अंधेरे में, जहां प्रकाश की इच्छा में आंखों पर पट्टी बांधकर जीता है मनुष्य। न स्वार्थी हूं न परमार्थी हूं, मैं तो बस शांति का प्रार्थी हूं। न धर्मी हूं न अधर्मी हूं, मैं तो बस मन का मार्गी हूं। पीड़ा, वेदना, दुख, शत्रुता, सब अरेने को अब हटाना है। खोज के ज्ञान के बीज को बोकर शांति को लहराना है। तुम राह देखना मेरी, सच कहा, तुम्हारे सपनों का मैं पारदी हूं। जब तक लौट के नहीं आता गोपा, मैं तुम्हारा अपराधी हूं।
किस दिशा में जाना है युवराज? अनुमान नदी की ओर, फिर वहां से कपिल वस्तु की सीमा पर। दैनिक बहुजन सौरभचा आजचा प्रामुख्यानं आज आमचा अंक आहे, त्याचा आढावा घेऊया. आज तारीख 7. एक अत्यंत महत्त्वाची घटना तुम्हा लोकांना सर्वांना माहिती आहे की मालेगाव ब्लास्टच्या नंतर ज्या पूर्ण त्याची सर्जरी जी केलेली होती ती हेमंत करकरे अत्यंत प्रामाणिक अधिकारी नागपूरचेच, माझाही डायरेक्ट त्यांचा संबंध होता. आणि त्या अधिकाऱ्यांनी मात्र कोणाला न सापडता पुरोहितापासून सर्व लोकांचे ज्यावेळेस त्यांनी व्हॉट्सअप हे चेक केलेत लॅपटॉप, आणि त्यांना धक्कादायक गोष्टी लक्षात आल्या की या सर्व कारस्थानामागे कोणीतरी एक मोठ्या शक्ती आहेत. आणि त्याचा ज्यावेळेस तपास करत असताना आणि जो पूर्ण प्रोग्राम त्यांनी अरेंज केला होता त्याचा कालच्या याच्यामध्ये पेपरमध्ये होता की करकरेंची हत्या ही कुठल्या नक्षलाईट माणसाच्या गोळीतून झालेली नाही, तिथल्या एका म्हणजे अधिकाऱ्यातूनच झालेली आहे. आणि तिचे नावही त्यांनी हे केलेलं आहे, संजय गोविलकर असं त्याचं नाव होतं. त्याच्या बंदुकीतून ते झालेलं होतं. आणि मुश्रीफ हे तिथले DIG रँकचे अधिकारी, पोलीस याच्यातले, माझा डायरेक्ट संबंध होता. मी त्यांच्याशी अनेकदा याच्यावरती बोललो आणि त्यांनी सांगितलं हा सर्व मोठा प्रोग्राम होता RSSचा आणि त्यांनी या पद्धतीने हेमंत करकरेचा खून केला अशी ती बातमी होती. आणि काल ज्यावेळेस वडट्टीवारांनी ही बातमी दिली त्याच्यामुळे ते चीफ इलेक्शन कमिशनकडे त्यांनी तक्रार केली की कोड ऑफ कंडक्टमध्ये हे बसत नाही म्हणून. अशा पद्धतीची ती बातमी होती. ही आमचे काँग्रेसचे मोठे पदाधिकारी जे त्यांनी खंडन केलं ते म्हणाले की हा वडट्टीवारांनी दिलेलं जे वक्तव्य होतं ते त्यांचं व्यक्तिगत आहे, काँग्रेसच्या ह्याच्यातला काही संबंध नाही. त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे ते त्यांनी बघावं, आमचा काँग्रेसशी त्याचा संबंध नसल्याचं बोलले. परंतु ज्या पद्धतीने ते सर्वच्या सर्व प्रकरण उठून आलं त्याच्यामुळे RSS आणि BJPमध्ये मोठ्या प्रमाणात एक शंका निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. आज बघूया त्याच्यात बाजूची एक बातमी, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 2घांचा मृत्यू आणि 4 जखमी. 2 ठिकाणचे एक अपघात झालेले आहेत, त्याच्यामध्ये एवढ्या दुर्घटना झालेल्या आहेत. सातत्यानं तिथे दुर्घटना होत आहेत. वेगवेगळे R&Dचे लोक, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे लोक तिथे काम करत आहेत आणि बघतायत त्याच्यामागची कारणं काय काय आहेत. आम्ही पण अनेक लोकांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या रस्त्यावरती लोक 150 किलोमीटरच्या वेगाने गाड्या चालवतात आणि ज्या अनकंट्रोल होतात. जर तुम्ही 70, 80, 100च्या स्पीडमध्ये जर तुम्ही असाल तर निश्चितच अपघात टाळता येतील. त्याच्यामुळे आता काय प्रयत्न करतील तर ते आता बघूया. ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे. त्याच्या शेजारी आज आम्ही घेतलेली आहे, आईने पोटच्या मुलाला फेकले मगरीच्या तलावात. बंगलोरची बातमी आहे, बहुधा एखादी वेडीबाई असेल तिने ते केलेला उपक्रम आहे. एक त्याच्या शेजारी 15,000 पगार घेणाऱ्याकडे सापडले 25 कोटीचे धबाड. राजेची बातमी आहे. एका मंत्र्याच्या सोबत एक PA काम करत होता आणि त्या PAच्या जवळून 25 कोटीचे घबाड बाहेर आले आहे. ही बातमी आज सर्वच ह्याच्यात केलेलं आहे. आता त्याच्यामधलं काय राजकारण आहे की BJPने जाणून काय त्या बदनाम करायसाठी केलं की काय केलं हे अजूनपर्यंत कळलेलं नाही. प्रचार दरम्यान ठाकरे गट आणि महायुतीच्या कार्यकर्त्यामध्ये राडा. तुम्हाला माहिती असेल की बाळासाहेब ठाकरेची आणि महायुतीच्या याच्यामधलं ते एका ठिकाणी त्यांची चकामक झाल्याची बातमी आहे. मुंबई इथे भारतीय नौदलाने पाकिस्तानी व्यक्तींना दिले जीवदान. इराणी मासेमारी जहाजाला केली मदत. ती एक बातमी आहे. त्याच्याच खाली न्यायालयाने केवळ टेप रेकॉर्डसारखे काम करू नये. सर्वोच्च न्यायालय आज अनेक ठिकाणी जिथे इव्हिडन्स होत असतो त्यावेळेस त्याला ते सर्व ठिकाणी ते डिनाय करतात. जे इव्हिडन्ससाठी येतात हे पाहिलं का तू? नाही. हे पाहिलं का? नाही असं म्हणून चालणार नाही. मग त्यावेळेस तू का सही केली? तू कुठे होता? अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न विचारून खऱ्या अर्थानं लोकांना न्याय मिळावा या अर्थानं सर्वोच्च न्यायालयाने सर्वच कोर्टाला तसे बजावलेलं आहे. नक्षलवाद्यांना घातपाताचा डाव उधळला गडचिरोली जिल्ह्यात. जेव्हापासनं तिथे BJPचं शासन आलं आपलं मध्य प्रदेशमध्ये नाही का आणि इकडे दोन्ही ठिकाणी, तर तेव्हापासून तिथे मात्र नक्षलाईट ॲक्टिव्हिटी जरा जास्त वाढल्याचं दिसतं आहे. मिनी बस आणि स्कॉर्पिओचा अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू. झुंजूची बातमी आहे.
त्याच्यानंतर प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कॅन्डल व्हिडिओ व्हायरल. तुम्हाला माहिती आहे 2-4 मागच्या पूर्ण आठवड्याभर कारण बंगलोर येथील कर्नाटकामधले तिथे मुख्यमंत्री आपले हे खासदार यांच्यावरती प्रज्वल रेवन्ना यांच्यावरती व्हिडिओ अनेक व्हायरल झालेले आहेत. त्यांच्यावरती 2900 स्त्रियांवरती वेगवेगळ्या वेळेस त्यांनी केलेले अत्याचार याचा व्हिडिओ आहे. एखादा माणूस 2900 म्हणजे काय म्हणतात त्याला, इतका भयानक तो प्रकार तो आहे आणि त्याच्यावरती तो आता सध्या फरार असल्याची बातमी आहे. चिल्ड्रन पॅराडाईजची एक प्री स्कूलची बातमी आज आम्ही आहे. इथे जवळच आमच्या शाळा आहे बहुजन संरक्षण ऑफिसच्या जवळ. जे कोणी या एरियात असतील त्यांनी निश्चितच फायदा घ्यावा. 5-4 वरती वैज्ञानिक प्रयोगाचे बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन नागपूर इथे नरेंद्रनगर इथे बाल शिबिर एक कार्यक्रम घेण्यात आला आहे. सुरुवात झालेली आहे आणि 9 ते 11 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त वैज्ञानिक कसे विमानं चालतात कसं काय होतात याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी प्रासंगिक करून आणि प्रयोगात्मक त्यांनी सर्व सुरुवात केलेली आहे. फार चांगली एक आहे. लहानपणापासून पोरांना तशा पद्धतीची जर सवय लागली तर निश्चितच त्याचा पुढे परिणाम होईल. 1,000 कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड देणाऱ्या कंपनीवर नागपूर महानगरपालिकेची खैरात. नागपूर महानगरपालिकेने अनेक कॉन्ट्रॅक्ट या कंपनीला दिलेलं आहे. हैदराबाद बेस इथे मेगा इंजिनिअरिंगला आहे. आपल्या इथले मॅक्झिमम कॉन्ट्रॅक्ट मेगा इंजिनिअरिंगला देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तिथे आमचे तिथे ज्यावेळेचे उमेदवार त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती हल्ला चढवलेला आहे काँग्रेसनी आणि त्यांना विचारलं की नागपूर याच्यावरची चौकशी झाली पाहिजे. 19 मे रोजी ऑनलाईन धम्मज्ञान स्पर्धा परीक्षा. समता सैनिक दल ध्वज दिनाचा 89वा वर्षादिन आज साजरा. समता एकता अभियानतर्फे रुग्णाला अर्थसहाय्य. एक पुणे इथली बातमी आहे. त्याच्यानंतर त्याच्यात खाली भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नागपूर पश्चिमची मासिक सभा काल संपन्न झाली. नागपूर दिनानिमित्त आदर्श कामगारांचा सन्मान. मुंबईची बातमी आहे. अमृतसर अधिवेशनासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक. आमचे मित्र बबनरावजी तायवडे यांची ती सभा झाली आणि त्यांची जोरात जय्यत तयारी सुरू झालेली आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी महासंघाला ची तयारी करायची आहे. संविधान परिवाराच्या वतीने आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन. संपूर्ण भारतात संपूर्ण महाराष्ट्रात ही प्रक्रिया सुरू आहे आणि अभिवादनं प्रत्येक ठिकाणी घेत आहेत. फार चांगली बाब आहे. वीज ग्राहक नो ग्रीन झाले आणि बिलात पैसे वाचवले. आता तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी बिल त्याच्यातले मॅक्झिमम लोक सर्व ई पेमेंट करत असतात. त्याच्यामुळे त्याला गो ग्रीन सर्व झालेलं आहे. कोणी तिथे जात नाही. त्याच्यामुळे अनेक लोकांना ताबडतोब पेमेंट होतो. अशा पद्धतीची ती बातमी आहे आणि MSEBनी सर्व लोकांना ग्राहकांना सांगितलं की ज्या लोकांना शक्य होत आहे त्या सर्वांनी त्याचा वापर करावा. आदिवासी व ग्रामीण जनतेची मुक्ती कामगार वर्गाच्या समाजवादी व्यवस्थेतच शक्य आहे. माधू भोंडे यांचं वक्तव्य हिंगणा इथली बातमी आहे. डॉक्टर कार्ल मार्क्स यांच्या 207व्या जयंतीनिमित्त ते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं की आदिवासी व ग्रामीण जनतेची मुक्ती कामगार वर्गाच्या समाजवादी व्यवस्थेतच शक्य आहे. जोपर्यंत तुम्ही समाज व्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत त्याच्यात शक्यता नाही. आज बघूया 5-2 वरती आज आमचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आम्ही मानव एकता आणि सातत्य याच्यात आमच्या ह्या लेखामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे आम्ही की जे लोक संघटित आहेत ते लोक नेचरशी काय कोणत्या पद्धतीने खेळतात. प्रत्येक सूक्ष्मपासून तर मोठ्या प्राणी असो की समुद्रातील असो कुठलेही प्राणी असो त्यांच्यावरती ज्या पद्धतीने मानवाने नियंत्रण मिळवलेलं आहे त्याच्यावरती आधारित हा लेख आहे. माणूस हा आपला किती विकृत पद्धतीने आपल्याला जे हवं असणारं त्या सर्व गोष्टी करून घेणारा हा लेख सर्वांना वाचनीय आहे. उलटलेली समाजव्यवस्था आज तुम्हाला मीडियाच्या मार्फत ज्या पद्धतीने समाजरचनेचं हे व्हायला पाहिजे होतं प्रबळ व्हायला पाहिजे समाजरचना परंतु ती फार धोक्यात आलेली आहे. चुकीचे मॅसेज देणं एखाद्या बातमीला वारंवार धरून देणं त्याच्यामुळे समाजरचनेला त्याच्यावरती मोठा आघात झाल्याचं असल्याची आज हे जो लेख आहे अनिरुद्ध कांबळे यांचा.
आज त्याच्याच खाली आज आम्ही मोठा एक लेख दिलेला आहे, अशोक बोंदाळे यांचा, युग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही व मताधिकार याच्यावरती आधारित, की आजच्या ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीची अवहेलना होत आहे त्याच्यावरती आधारित हा लेख आहे. हिंदुत्व विकासातील अभावाचे नाव एक आमचे मित्र प्राध्यापक भाऊ वासनिक यांनी लिहिलेले आहे, की आज ज्या पद्धतीने सर्व जे सुरू आहे आणि हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या ज्या पद्धतीने ते करत आहेत, मला आश्चर्य वाटते की 100 वर्ष आज होत आले RSSला, परंतु ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी त्यावरती त्यांनी पूर्ण पैसा लावला किंवा आपली पूर्ण हे लावली, म्हणजे 100 वर्ष ज्यांनी ते काम केलं ते सर्व धुळीच मिळणार आहे की काय, अशा पद्धतीची शंका सर्वांच्या मनात आलेली आहे. आणि हे सर्व हिंदुत्ववादाच्या ज्या भावना होत्या, बाबासाहेबांनी तेव्हाच त्यांचा विरोध केला की हे तुमचं थांबलं पाहिजे. जर तुम्ही हिंदुत्वाचं या अर्थाने जर त्याचा वापर केला तर निश्चितच या देशाला मोठं नुकसान होईल. आज त्याच्या शेजारी मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आधारित एक आमचा छोटासा लेख, त्याच्याच खाली नेता कसा असावा त्याच्यावरती जयप्रकाश ढोंगळे बोधी यांनी लिहिलेला एक लेख, तो सुद्धा आम्ही दिलेला आहे. आज बघूया पान 3 वरती, मी बुद्धाचा शिष्य अत्यंत महत्त्वाचं. रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलं आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर हे अत्यंत त्यावेळेस ज्यावेळेस आपलं स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस ही महत्त्वाची भूमिका त्यांनी घेतली. त्याच्या ह्याच्यात त्यांनी सांगितलं की मी सर्वात गुरु जर कोणाला म्हणत असेल ते तथागत भगवान बुद्धाला, असा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्महत्या कोणत्याही समस्येवर उपाय असू शकत नाही. आज आमचे मित्र सूरज दहागावकर यांनी हा लिहिलेला लेख महत्त्वाचा आहे. शेतकरी आत्महत्या असो किंवा कुठल्या प्रेम प्रकरणातनं आत्महत्या असो, अत्यंत माणूस सेल्फिश होतो आणि छोट्याशा कारणासाठी स्वतःसाठी त्याला असं वाटते की माझं जीवन हे व्यर्थ झालेलं आहे, परंतु तो मात्र विचार करत नाही की माझ्या मागे आईवडील, भाऊ बहीण, एवढा मोठा व्याप, याचे हाल काय होतील माझ्या मृत्यूमुळे. अशा पद्धतीचा तो लेख डहागावकर यांनी फार अत्यंत मार्मिक पद्धतीने लिहिलेला आहे. त्याच्याच खाली आज आमचा दी शेड्यूल कास्ट ऑफ बुद्धिस्ट पेन्शनर असोसिएशन, सेवानिवृत्त एक आदर्श संघटना आहे. डॉक्टर सुशील मेश्राम हे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन किंवा बॉडीचे जे पार्ट्स असतील ते त्यांना डोनेट करण्यासाठी ते सातत्यानं लिहित असतात. बुद्धिझम आणि देहदान अवयवदान यांच्यावरती त्यांचं एक पुस्तक अत्यंत गाजलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लोकांनी जिवंतपणीच आपलं, कारण जीवन गेल्यानंतर तुमच्याजवळ काहीच राहत नाही, तर अशा वेळेस तुम्ही आपलं अवयवदान केलं पाहिजे, जीवदान केलं पाहिजे, बॉडीचं दान केलं पाहिजे. आणि त्यांची संघटना अत्यंत मोठ्या पद्धतीने काम करत आहेत. त्याचं ऑफिसही बहुजन सौरभच्या ऑफिससोबतच आहे. ते सातत्यानं बहुजन सौरभचे डायरेक्टर आहेत आणि सातत्यानं या पेपरमधनं ते लिहित असतात. अनेक लोक त्यांच्यावरती प्रतिक्रिया देत असतात. त्याच्याच खालचा आज लेख आहे भीमराव गायकवाड यांचा, मी पाहिलेला हैदराबाद. एक त्यांनी त्यांचं हैदराबादला गेले असताना ज्या पद्धतीने त्यांनी तो वर्णन केलं आणि जे नेचरनी बनवलेलं हैदराबाद आहे आणि तिथे ते बुद्धाची एवढी मोठी मूर्ती, तलाव आणि तिथले सर्व दृश्य त्यांनी ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे, तर ते अत्यंत मार्मिक आणि महत्त्वाचे आहेत. तुम्हा सर्व लोकांनी तो वाचायला पाहिजे. अशा रीतीने आम्ही आज बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना पुन्हा विनंती करतो की तुम्ही पेपर आवडला असेल तर फॉरवर्ड करा. लोकांना जास्तीत जास्त लोक तो पेपर कसा वाचतील याच्यासाठी प्रयत्नशील राहा. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या 8 तारखेला. तोपर्यंत जय भीम.